सर्वांना माझा नमस्कार. आज आपण दिनांक 27 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजीच्या ग्रहांच्या स्थितीनुसार आणि शेअर्स मार्केटमधील हालचालीनुसार तुमचे विशेष राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. आता फेब्रुवारीचा हा शेवटचा आठवडा बाजारासाठी म्हणजे मार्केटिंगसाठी अत्यंत अस्थिर राहण्याची शक्यता आहे. कारण कुंभ राशीत तयार झालेली पंचग्रही युती सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू आणि 25 फेब्रुवारी पासून सुरू झालेली बुध ग्रहाची वक्री चाल यामुळे मार्केटमध्ये अनपेक्षित चढ उतार दिसून येतील. तर आज आपण बघणार आहोत दिनांक 27 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे सविस्तर राशी भविष्य. आता चालू करूया आजचे राशी भविष्य या व्हिडिओला. आता आजची पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशींच्या व्यक्तींना आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी मल्टीटास्किंग करावी लागेल. तुमच्या कामाची पद्धत पाहून वरिष्ठ तुमच्यावर प्रभावित होतील, पण सहकार्याच्या राजकारणापासून दूर राहा. आर्थिक पैशाचा ओघ चांगला राहील, मात्र चैनीच्या वस्तूवर अवाजवी खर्च टाळा. जुने कर्ज फेडण्यासाठी हा काळ योग्य आहे. कौटुंबिक बाबतीत भावंडाशी असलेले जुने वाद आज मिटतील. जोडीदारासोबतच्या नात्यात विश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर डोळ्याची जळजळ किंवा डोकेदुखी होऊ शकते. स्क्रीन टाइम कमी करा. आजचा विशेष उपाय, आज लाल रंगाचा रुमाल खिशात ठेवावा. शेअर्स मार्केटसाठी आजचा मेष राशीसाठी विशेष सल्ला, IT आणि बँकिंग क्षेत्रातील गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो, पण घाईघाईत ट्रेंड करू नका. आता बघूया दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअर मध्ये आज तुम्ही व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नफा वाढेल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे संकेत मिळत आहेत. महत्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी करताना कागदपत्रे वाचून घ्या. आर्थिक बाबतीत बोलायचे तर स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर कुटुंबात धार्मिक कार्य किंवा पूजेचे नियोजन होईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर घसा किंवा छातीशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. आजचा विशेष उपाय, गायीला हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घालावा. आता शेअर्स मार्केट संबंधी बोलायचे तर शेअर्स मार्केटसाठी आजचा तुम्हाला विशेष सल्ला आहे की आजचा दिवस नफा मिळवून देणारा आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रावर लक्ष ठेवा. आता बघूया तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीच्या व्यक्तींना आज करिअर मध्ये तुमची संवाद कौशल्याची ताकद आज कामी येईल. कठीण प्रसंगात तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला तारून नेईल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. आर्थिक बाबतीत बोलायचे तर शेअर्स किंवा लॉटरीमध्ये गुंतवणूक करताना सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवावे. आता ठेवणे आव्हानात्मक ठरेल. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर नातेवाईकांशी बोलताना नम्रता ठेवा. चुकीच्या शब्दांमुळे गैरसमज होऊ शकतात. जुन्या मित्राची भेट मनाला उभारी देईल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर मानसिक थकवा जाणवेल. रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. आजचा विशेष उपाय, श्री गणपती अथर्वशीर्षाचे तुम्ही आज पठण करावे. आता शेअर्स मार्केट जे करत असतील त्यांच्यासाठी शेअर मार्केटसाठी आजचा विशेष सल्ला, बुधाच्या वक्री स्थितीमुळे गोंधळ उडू शकतो. निर्णयात स्पष्टता ठेवा. इंट्राडे ट्रेडिंग आज टाळलेलेच बरे.
आता बघूया कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये आज त्यांना नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल. कामाचा ताण वाढला तरी तुम्ही तो आत्मविश्वासाने हाताळाल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी मुहूर्त चांगला आहे. आर्थिक बाबतीत बचत करणाऱ्यावर भर द्या. अचानक प्रवासावर खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीत जोडीदाराचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. घरात आनंदाचे वातावरण असेल, पण बाहेरील व्यक्तीला घरातील विषयात ढवळाढवळ करू देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत पोटाच्या तक्रारी टाळण्यासाठी बाहेरील तेलकट अन्न पूर्णपणे टाळा. विशेष उपाय: महादेवाला पांढरी फुले अर्पण करावी. शेअर मार्केटसाठी विशेष सल्ला: फार्म आणि हेल्थ केअर सेक्टर्समध्ये सकारात्मक हालचाल दिसेल. टॉप लॉस वापरल्याशिवाय व्यवहार नको. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये आज प्रभाव वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. जे राजकारणात आहेत त्यांना आज मोठी संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत बोलायचे तर आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होतील. मोठ्या गुंतवणुकीसाठी हा काळ लाभदायक आहे. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर मुलांच्या बाबतीत एखादा महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर हाडे किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. कॅल्शियम युक्त आहार घ्या. आजचा विशेष उपाय: सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. शेअर्स मार्केटसाठी विशेष सल्ला: सरकारी ब्रँड्स किंवा डिफेन्स क्षेत्रातील शेअर्स लाभ देऊ शकतात. ओव्हर ट्रेडिंग टाळा. आता पुढची रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तीच्या करिअरमध्ये आज कामाच्या ठिकाणी काही नवीन नियम लागू होऊ शकतात, जे सुरुवातीला त्रासदायक वाटतील पण भविष्यासाठी चांगले असतील. संशोधक आणि लेखकांसाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबतीत बोलायचे तर अनावश्यक खर्च टाळला तर तुमची आर्थिक घडी बसेल किंवा विमा पॉलिसीसाठी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर घराच्या सजावटीवर किंवा दुरुस्तीवर वेळ खर्च होईल. पाहुण्यांच्या आगमनाने धावपळ वाढेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर ॲलर्जी किंवा त्वचेचे विकार होऊ शकतात. स्वच्छता पाळा. विशेष उपाय: पक्ष्यांना दाणे टाकावेत. शेअर्स मार्केटसाठी विशेष सल्ला: मार्केटमधील बारीक हालचालींचा फायदा होईल. तांत्रिक विश्लेषणावर भर द्या. जुन्या गुंतवणुकीतूनच नफा वसुली करावी. आता सातवी रास आहे तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींना आज करिअरमध्ये आज भागीदारीत काम करणाऱ्यांना आज मोठा फायदा होईल. नवीन करारावर स्वाक्षरी करताना तज्ञांचा सल्ला घ्या. कायदेशीर गुंते सुटण्यास मदत होईल. आर्थिक बाबतीत बोलायचे तर चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढेल. बँकिंग व्यवहारात सावध राहा. कौटुंबिक बाबतीत प्रेम संबंधामध्ये गोडवा राहील. घरातील वादात मध्यस्थी करून तुम्ही वातावरण शांत कराल. आरोग्याच्या बाबतीत पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास संभवतो. योगासने करावे. आजचा विशेष उपाय: पांढरे कपडे परिधान करणे आज तुमच्यासाठी शुभ ठरेल. शेअर्स मार्केटसाठी विशेष सल्ला: चैनीच्या वस्तू आणि फॅशन क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वाढू शकतात. मोठ्या गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. आता आपण बघूया आठवी रास वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज करिअरमध्ये शत्रू तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही तुमच्या संयमाने त्यांना हरवाल. नोकरीत आपले मते स्पष्टपणे मांडा. आर्थिक बाबतीत बोलायचे तर अनपेक्षित मार्गाने धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे, पण कोणालाही जामीन राहू नका. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर मुलाच्या यशाने घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर उष्णतेचे विकार किंवा पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे.
आजचा विशेष उपाय, हनुमानाचे दर्शन घेऊन शेंदूर अर्पण करावा. शेअर मार्केटमध्ये असणाऱ्यांसाठी विशेष सल्ला, रिअल इस्टेट आणि मेटल सेक्टरमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. आता आपण बघूया पुढची रास, धनुरास. आता धनुराशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये आज त्यांना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांना आजचा दिवस अत्यंत फलदायी आहे. कामात नवीन शिकण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक बाजू भक्कम होत आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक आता फळ देऊ लागेल. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर आध्यात्मिक गोष्टीकडे कल वाढेल. घरातील मोठ्यांचा सल्ला घेतल्यास तुमचे कठीण प्रश्न सुटतील. आरोग्याच्या बाबतीत प्रकृती उत्तम राहील, पण वाहने चालवताना काळजी घ्या. आजचा विशेष उपाय, पिवळ्या रंगाची मिठाई गरिबांना वाटावी. शेअर मार्केटमध्ये असणाऱ्यांसाठी विशेष सल्ला, परदेशी गुंतवणूक असलेल्यांना शेअर्समध्ये चढ उतार जाणवेल. संयम बाळगा, घबराट नको. आता बघूया 10वी रास, मकर रास. मकर राशीच्या व्यक्तीच्या करिअरच्या बाबतीत आज त्यांना मेहनतीची फळ मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, पण संयम सोडू नका. लोखंड आणि यंत्रसामग्रीशी संबंधित कामात लाभ होईल. आर्थिक बाबतीत बोलायचे तर वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटतील. खर्चाचे नियोजन करा, अन्यथा महिन्या अखेर पैशाची चणचण भासेल. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर जोडीदारासोबत थोडा वेळ घालवा. नात्यातील दुरावा कमी होईल. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर दात किंवा हिरड्यांच्या समस्या जाणवू शकतात. विशेष उपाय, शनिदेवाचे दर्शन घेऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शेअर्स मार्केटमध्ये असणाऱ्यांसाठी विशेष सल्ला, फायनान्स आणि इन्शुरन्स क्षेत्रातील शेअर स्थिर राहतील. पोर्टफोलिओ रिबॅलेन्स करण्यासाठी चांगला दिवस आहे. आता बघूया आजची 11वी रास, कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तीने करिअरमध्ये तुम्ही नवीन योजनांमध्ये यशस्वी व्हाल. सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस मान सन्मानाचा आहे. कल्पक कल्पनांना मूर्त रूप मिळेल. आर्थिक बाबतीत उत्पन्नात वाढ होईल. मित्रांना दिलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर नातेवाईकांशी असलेले मतभेद दूर होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पाय दुखणे किंवा नसा ओढल्या जाण्याचा त्रास होऊ शकतो. मॉलिश केल्याने आराम पडेल. आजचा विशेष उपाय, गरजू व्यक्तींना काळे तीळ दान करावे. आणि शेअर्स मार्केटमध्ये असणाऱ्यांसाठी विशेष सल्ला, तुमच्याच राशीतील ग्रहांच्या गर्दीमुळे बाजारात तुमची स्थिती द्विधा असेल. मोठी जोखीम घेऊ नका. आता बघूया आपण शेवटची रास, मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींना आज करिअरच्या बाबतीत जर तुम्ही परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर आज चांगली बातमी मिळेल. मार्केटिंग आणि सेल्सच्या लोकांसाठी उद्दिष्टे पूर्ण करण्याचा आजचा दिवस आहे. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर खर्च वाढले तरी उत्पन्नाची बाजू ही चांगली राहील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर जोडीदाराची प्रगती पाहून अभिमान वाटेल. घरामध्ये धार्मिक वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत अपचनाचा त्रास होऊ शकतो. वेळेवर जेवण करा. विशेष उपाय, कपाळावर केशराचा टिळा लावावा. शेअर्स मार्केटसाठी विशेष सल्ला, गॅस, ऑइल आणि एनर्जी क्षेत्रातून लाभाचे योग आहेत. विचारपूर्वक गुंतवणूक करा. विशेष मार्केटिंगसाठी टिप्स, ग्लोबल फॅक्टर 27 फेब्रुवारीला जागतिक स्तरावर अंगारक योगाचा प्रभाव असल्याने कमोडिटी मार्केट, विशेषतः सोने, चांदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ किंवा चढ उतार दिसू शकतात. सेक्टर फोकस, डिफेन्स आणि फार्म, रिन्युएबल एनर्जी या क्षेत्रावर विशेष लक्ष ठेवावे. सावधानता, बुधाच्या वक्री चालीमुळे तांत्रिक चुका किंवा चुकीचे ट्रेंड पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑर्डर टाकण्यासाठी दोनदा तपासून पहा. विशेषतः महत्वाची टीप ही आहे की राशी भविष्य पूर्णपणे
ज्योतिषशास्त्र गणितावर आधारित आहे. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्यावा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला 27 फेब्रुवारी 2024 शेअर्स मार्केट विशेष राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचे विसरू नका. भेटूया असेच नवीन व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करताना ही गुंतवणूक सर्वस्वी तुमच्या जबाबदारीवर करावी, ही महत्वाची टीप. भविष्य हे